एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 26. जणे अर्चिले द्विज देवासी नेमे, जणे तारिले विश्व हे राम नामे. सदा सेविजो सद्गुरु मोक्षदाता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. ऋतू पालटत होते. नित्य काम यथासांग चालली होती. नाथांचा गृहस्थाश्रम शांत चित्तानं चालू होता. संसारात शांती असली तरी देशकाल परिस्थिती अशांत होती. पैठण हे खरं तर विद्येचं माहेरघर, शास्त्री पंडित विद्वान यांचं वर्चस्व असलेलं नगर. इथे विद्या ग्रहण करण्यासाठी, शास्त्रार्थ पाहण्यासाठी आणि न्यायनिवाडा करण्यासाठी मंडळी येत होती. पण राज्यकर्ता परकीय होता, त्यामुळं जनता जुलूम जबरदस्तीनं त्रस्त झाली होती. कुणाच्या आई बहिणीची छेड काढली जात होती, कुणाचे उभेच्या उभे पीक अधिकारी कापून नेत, कुणाला क्षुल्लक कारणावरून पकडून नेऊन तुरुंगात पाठवत. अशा अनन्वित त्रासानं जनता होरपळत होती. एकनाथांच्या कीर्तन प्रवचनाला येणारी ही माणसं आपली व्यथा बोलून दाखवत, यावर उपाय विचारत. ज्याच्या हाती ससा तो पारधी या न्यायानं, ज्याच्या हाती सत्ता तो मालक. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. त्याविरुद्ध तक्रार करून फायदा नाही. प्रतिकार लटका पडतो. त्याविरुद्ध उठाव करणं, बंड करणं तर अशक्यप्राय. पण दुःख बोलून दाखवणाऱ्यांना दिलासा दिला पाहिजे. त्यांची प्रतिकारशक्ती वाढवली पाहिजे. त्यांची सहिष्णू वृत्ती वृद्धिंगत करायला पाहिजे. ते माझं नैतिक कर्तव्य आहे. माझ्या कीर्तन प्रवचनाचा तोच मुख्य हेतू आहे असं नाथांना वाटे. जनसामान्यांना दुःखमुक्त करता आलं नाही तरी त्यांच्या मनाला विवेक, स्थितप्रज्ञता आणि बाह्य जगाकडे पाहून सुद्धा दृष्टी अंतःस्थितीकडे कशी वळवावी हे मी सांगायला हवं. हे माझं जीवन कर्तव्य आहे. तीच भूतदया आहे. असाध्य रोगानं पछाडलेली, दैन्यावस्थेची परिसीमा गाठलेली आणि जुलूम जबरदस्तीनं त्रस्त झालेली माणसं या साधुवृत्तीच्या नित्य तृप्त असलेल्या एकनाथांना शरण येत आणि यातून मुक्त होण्याचा मार्ग विचारत. अनन्य शरण रिघा प्रभूला, अनन्य शरण निघा. देणार नाही दगा प्रभूला, अनन्य शरण रिघा. एकनाथांचं या विषयावर कीर्तन सुरू होई. जिथे ईश्वराचं व्यापकत्व, त्याला अनन्य गतीनं शरण जायचं म्हणजे काय, त्यामुळं प्रारब्ध योगानं भोगावं लागणारे त्रिविध ताप कसे सुसह्य होतात, या अशा सगळ्या गोष्टींवर स्पष्टीकरण एकनाथ करत. हे विवरण आणि आपल्याभोवती घडणाऱ्या गोष्टींचं दृष्टांत देता देता कीर्तन रंगू लागलं. सारा श्रोतृवृंद समाधानानं डोलू लागायचा. प्रत्येकाच्या प्रश्नाचं समर्पक उत्तर यातून गवसलं जायचं. प्रारब्ध संचित क्रियमाण हा विषय सांगत असताना दैवाला सुद्धा प्रारब्धाचे फटके सोसावे लागले. रामाचा, पांडवांचा वनवास, सीता, द्रौपदीसारख्या साध्वी स्त्रियांना हाल अपेष्टा भोगाव्या लागल्या. इथे कुणालाही प्रारब्ध टाळता येत नाही, ते भोगूनच संपवावं लागतं. हे असे या प्रकारच्या विषयांचं विवरण सुरू झालं की लोक भोगत असलेल्या त्रासाला सुसह्यता येई. हाच नित्याला कीर्तन प्रसाद होतो. श्रोतृवृंद हेच पाथेय घेऊन जीवन प्रवास चालू ठेवत होता. हे पाथेय परोपदेशे पांडित्य म्हणून द्यायला ठीक असतं, पण जेव्हा एखादा प्रसंग स्वतःवर बेततो तेव्हा व्यक्तीची सहनशीलता, सहिष्णुता किती टिकून राहते हे पाहणं महत्त्वाचं असतं. कीर्तनाच्या गादीवरून एखादा विषय सांगणं वेगळं आणि तो प्रसंग स्वतः अनुभवणं ते वेगळं. एकनाथांच्या जणू कसोटीचा क्षण घेऊन तो दिवस उगवला. नाथ नित्याप्रमाणे स्नानासाठी गंगेवर गेले. सुचिरभूत देहानं नामस्मरण करत ते घरची वाट चालू लागले. उजवीकडे असलेल्या माडीच्या घरातून विड्याची पीक खाली आली ती नेमकी नाथांच्या अंगावर. शिव 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 म्हणून नाथ माघारी वळले आणि त्यांनी पुन्हा गोदास्नान केलं आणि नामस्मरण करत करत घराकडे निघाले. त्याच घराच्या माडीवरून पुन्हा लाल भडक विड्याची थुंकी त्यांच्या अंगावर पडली. पांडुरंग हरी वासुदेव हरी म्हणून त्यांनी माडीकडे पाहिलं
आणि ते माघारी फिरले, परत स्नान करून परत निघाले. पुन्हा तिसऱ्यांदा तेच घडलं. यामागे कुणाचा तरी दुष्ट हेतू आहे, हे सर्व मुद्दाम घडतं आहे याची जाण एकनाथांना आली. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तर असा पिंक थुकण्याचा प्रसंग वारंवार घडतच राहिला. नाथांच्या अंघोळी होतच राहिल्या, पण नाथांच्या शांतीचा एक लहानसा कपचाही असा ठळत नव्हता. त्यांचं गंगेवर हेलपाटे जाणं येणं सुरूच होतं. हा म्हणता ही बातमी पैठणभर पसरली. बघे मंडळी गोळा होऊ लागली. आपापसात विविध स्वभावानुरूप विविध कुजबूज सुरू झाली. हा, कीर्तनात ज्ञानाच्या गोष्टी सांगतो, आता स्वतःवर वखूत आला आहे. हा, तवा हा कसा वागतो ते तरी बघूया. तो मुसल्या त्या गरीब गाईवानी नाथाला कशा पायी त्रास देतो आहे. नेहमी एकनाथ सर्वांना उपदेश करतात, मनाचा तोल ढळू देत नाहीत. जो आपलं वाईट करतो त्याचंही भलं चिंतावं, आपलं प्रारब्ध योग म्हणून सहिष्णू राहावं. आता न रागवता न चिडता हे किती वेळ स्नान करतात ते तरी पाहू. प्रत्येकजण काही ना काही बोलत होता. कुणी हळहळत होतं, कुणी टिंगल करत होतं, पण एकसुद्धा मायेचा पूत पुढे होऊन त्या थुंकणाऱ्या यौवनाला विरोध करत नव्हता, अगर प्रतिबंध करत नव्हता. हिंदू प्रजा इतकी नेभळी, इतकी नामर्द होती की काय? शालिवाहनाची परंपरा कुठे गेली? ते तेज कालौघात लुप्त झालं की काय? एकनाथांसारख्या मान्यवर संततुल्य पुरुषाच्या अंगावर भर दिवसा ढवळ्यात थुंकण्याचा बेशरमपणा करण्याचं धाडस सामान्य तो माणूस करू शकत होता. ह्यापेक्षा हिंदू समाजाची अधोगती ती काय? शांती सागर एकनाथांचा तोल ढळत नव्हता. स्नान करण्याची त्यांची चिकाटी संपत नव्हती. हे अगणित वेळा घडलेलं पाहून चमत्कार घडावा असं घडलं. एकनाथांच्या क्षमा शांती या दैव दुर्लभ सद्गुणाचा जणू विजयच झाला. एक नाही, दोन नाही, असं म्हणलं जातं की जवळजवळ 108 वेळा तो माडीवरून थुंकणारा यवन शेवटी दमला. की एकनाथांच्या स्वभावानं प्रभावित झाला कोण जाणे, पण त्याला पश्चाताप झाला आणि स्नानाहून परतणाऱ्या नाथांच्या पायावर त्यानं लोटांगण घातलं आणि म्हणाला, मेरी भूल हुई, आप मुझे क्षमा करे. मैं बंदा आपका अपराधी हूँ. मेरी भूल हुई, आप मुझे क्षमा करे. काहीच घडलं नाही अशा थाटात एकनाथ स्मित करून म्हणाले, छे, असं वाईट वाटून घेण्याचं कारणच नाही. अरे, तुझ्यामुळं मला 108 वेळा गोदास्नान घडलं, नाहीतर मी आवर्जून ते केलंच नसतं रे. यवन आश्चर्यानं म्हणाला, बाप रे, आपने इसकी गिनती भी की? हो, असू दे, काही बिघडलं नाही. अरे बाबा, हिंदू मुस्लिम भेद कशाला पाळायचा? ईश्वर अल्ला भिन्न नाहीत, ते एकच ईश्वरी तत्व आहे. फक्त आपणच त्याला विविध नावं देतो. मस्जिद में जो अल्लाह खड़ा, तो और स्थान क्या खाली पड़ा? चारों वक्त नमाजों के, तो क्या और वक्त है चोरों का? एका जनार्दना का बंदा, जमीन आसमान भरा खुदा, जमीन आसमान भरा खुदा. नाथांच्या काव्य प्रतिभेनं थोडक्या शब्दात पण हृदयाला भिडणारं पटणारं निवेदन साऱ्या जनसमुदायाला केलं. नाथांच्या स्वभावाचा सहिष्णुता हा पैलू चमकून उठला आणि जनमानसातली त्यांची प्रतिमा उंचावली. परतीच्या वाटेवर एकनाथांना वाटलं, आज ह्या म्लेंछाच्या रूपानं ईश्वरानं माझी परीक्षा घेतली. दया, क्षमा, अक्रोध, सौजन्य, आर्जव, अहिंसा, सहनशीलता हे सगळे गुणविशेष फक्त बोलण्यासाठी किंवा उपदेश करण्यासाठी नसतात, तर ते आचरणात असावे लागतात. ह्या प्रसंगानं देवानं माझीच कसोटी पाहिली. एकनाथ घरी येतात, तो त्यांच्या स्वागताला गिरिजा हजर होती.
तिनं घाईघाईनं पतीला पंचा गुंडाळायला दिला, धोत्र्याच्या निऱ्या करून ते त्यांच्या हातात दिले. त्यांना आधी बंडी घालायला लावून अंगरखा घालायला दिला. अग्रहानं कानटोपीही घालायला सांगितली. पत्नीची लगबग, तिची काळजीग्रस्त तो चेहरा पाहून नाथांना हसू येत होतं, पण तिचं मन मोडायला नको म्हणून ते मुकाट्यानं ती सांगेल ते ऐकत होते. चांदीच्या वाटीत सुंठ, गूळ आणि तूप कालवून त्याची गोळी खायला दिली. ती म्हणाली, आज गार पाण्याच्या इतक्या वेळा आंघोळी झाल्यात, ओलेत वस्त्र सारखं अंगावर राहिलं, त्यामुळे आपल्याला थंडीचा त्रास होईल. मी चटकन काढा करून आणते, आपण स्वस्थ बसावं. भिंतीलगत घोंगडी अंथरून तिनं त्यावर धोतर पसरलं आणि म्हणाली, आपण अंमळ आडवं व्हावं. गोदामाईवरच्या हेलपाट्यांनी आपले पाय शिणले असतील. मी तळपायांना तूप चोळून देते आणि पोटऱ्या बांधून देते. गिरिजेचा हा प्रेमभाव, ही तत्परता पाहून एकनाथ गहिवरले. त्यांनी गिरिजेचा हात धरून तिला खाली बसवली. गिरिजा म्हणाली, इश्य, हे काय हो? कुणी पाहिल ना? पाहू देत, पाहू देत, त्याला काय झालं? तू माझी लग्नाची बायको आहेस. देवा ब्राह्मणांसमक्ष मी हा तुझा हात हातात धरलेला आहे, समजलं? पण म्हणून काय झालं? दिवसा ढवळ्या नवरा बायकोनं असं एकत्र बसणं बरं दिसतं का? आपण पडावं, तोवर मी काढा करून आणते, असं म्हणून ती उठू लागली. तिला पुन्हा खाली बसवत नाथ म्हणाले, त्या काढ्यापेक्षा तू इथं बसलीस तर मला लवकर बरं वाटेल. गिरिजेनं होकारार्थी नजर खाली वळवली. कानटोपी सारखी करत नाथ म्हणाले, मी अगदी भ्याड, नेभळट, निर्बळ वाटलो ना तुला? छे छे, काय भलतंच बोलणं. मला असं कसं वाटेल? उलट ज्याप्रमाणे सोन्याला 100 नंबरी उतरवण्यासाठी तापवावं लागतं, ठोकावं लागतं, ओढावं लागतं आणि शिवाय कसावर घासावं लागतं, असंच आजचं आपलं वागणं सोन्याच्या सादृश्य होतं. मध्येच जीप जाऊन ती म्हणाली, आपल्या प्रवचनात ऐकलेली सुवर्णाची उपमा मी दिली. माझं काही चुकलं तर नाही ना? नाथ तिच्याकडे कौतुकानं रोखून पाहत होते. ती म्हणाली, प्रथम मला ही हकीकत उद्धवानं सांगितली. मी तर बाई अगदी घाबरूनच गेले हो. हे काय त्यांचं ओंगळ वागणं, आणि कशासाठी? पण गल्लीतून जाणारी येणारी माणसं आपली प्रशंसा करत होती. आपल्याला सौजन्यमूर्ती, शांतीसागर, धीर गंभीर, आदर्श पुतळा, काय 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 नावं देऊन आपला गौरव करत होती. तेव्हा माझा ऊर अभिमानानं भरून आला हो. नाथ म्हणाले, लोकांचं जाऊ दे, पण संतापानं बेभान होण्याचा हा प्रसंग होता. मी विचार केला, राजा मुसलमान, त्यामुळं यवन प्रजा उन्मत्त झालेली आहे. त्यांच्या डोळ्यावर सत्तेची धुंदी आलेली आहे. त्यामुळे मी जर काही प्रतिकार करायचा मनात आणला असतं तर 2 जमातींमध्ये हकनाक दंगल माजली असती आणि निरपराध लोकांची डोकी फुटली असती. एवढंही करून आपल्याला न्याय मिळाला नसता, ही गोष्ट वेगळीच. विनाकारण भांडणाची ठिणगी पडू नये, निरपराध लोकांना त्रास होऊ नये म्हणून मी माझी सहनशक्ती वाढवण्याचा प्रयत्न केला. शिवाय असंही पहा, एखाद्यानं मूर्खपणा केला म्हणून आपण आपल्या पायरीवरून किती खाली यायचं? कधीकधी प्रतिकारापेक्षा दुर्लक्ष फार प्रभावी ठरतं आणि नेमकं तेच घडलं. तो यवनच शरण आला. हा ईश्वरी संकेत, ही कसोटी, हा विचार करू लागल्यावर विचारांची विशालता वाढली. देह म्हणजे मी नव्हे ही भावना दृढ होत गेली. देहावरचं थुंकणं मला बाधेना. पतीचे हे एक एक विचार ऐकताना गिरिजा अगदी भारावून गेली होती. एकनाथ म्हणाले, कुणी माथ्यावरच्या सूर्यावर थुंकला तर तो थुंका शेवटी थुंकणाऱ्यांच्याच अंगावर पडतो. हे ज्ञानेश्वरीतलं वचन आठवतं ना? आपल्या पतीच्या मनाचा मोठेपणा पाहून दिमूढ झालेली, त्याच्या विशाल दृष्टीनं दिपलेली गिरिजा पतिमुखातून निघणाऱ्या अमृत सिंचनाने चिंब झाली. जय हरी.